कमीत कमी 3 ते 4 महिने होऊन गेलेत। श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी बुवासिन बाबा तालमीमध्ये जे त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात गेलं, महाराजांची जी विटंबना झाली, हे कृत्य अतिशय एकदम घाणेरडं होतं। आज या गोष्टीला 3 ते 4 महिने होऊन गेलेत, तरी पण या आरोपींचा शोध लागत नाहीये। तर या आरोपींना लवकरात लवकर शोधून आणावं, त्यांना अटक करावी, त्यांना जी कायद्याने जी त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल ती कार्यवाही करावी। याच्यासाठी आम्ही आज आपले राहुरीचे PI साहेब ठेंगे साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे। आपले तहसीलदार साहेब तहसीलदार साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे। आणि आता आपण नगरपालिकेत जाणार आहोत। नगरपालिकेला पण आपण त्याचं निवेदन देणार आहोत। शिवसाहेबांना, तहसीलदार साहेबांना आणि PI साहेबांना आमची एवढीच विनंती राहणार आहे का आरोपी लवकरात लवकर त्यांनी कोण असेल, त्यांना असं तर वाटतंय मला का त्यांना 100% आरोपी माहिती असेल किंवा त्यांच्यावर दबाव असू शकतो। आता शेवट प्रशासनावर दबाव असल्यानंतर प्रशासन त्या गोष्टीला काही करू शकत नाही। पण मग माझं एकच म्हणणं आहे, समजा का तिथं जे बुवासिन बाबाची जी तालीम आहे, आज तिथं बरेचसे पैलवान लढताय, वरती समाज मंदिर आहे, गोरगरिबांचे तिथं कार्यक्रम होत आहे। आज या गोष्टीला त्या तालमीला शील ठोकल्यामुळं ते गोरगरिबांचे जे कार्यक्रम होते, आज त्यांना 2 रुपये दुसरीकडे देऊन कार्यक्रम करावा लागू राहिले किंवा या पावसामध्ये त्यांचे कार्यक्रम कॅन्सल होत आहे, नाही का। आणि बुवासिन बाबा खाली तालीम असल्यामुळं पैलवानांचे आज कुस्ती खेळायचं त्यांचं जे क्रीडा आहे त्याच्यासाठी पण खूप प्रॉब्लेम येतोय, नाही का। तर त्यांनी लवकरात लवकर ती तालीम पण खोलून द्यावा, नाही का। तर ती तालीम खोलून नाही दिली तर आज मंगळवार आहे, आज आपण त्यांना निवेदन दिलेलं आहे। शुक्रवारपासून बेमुदत उपोषण केले जाईल आणि शुक्रवार, शनिवार, रविवार या 3 दिवसामध्ये जर आपल्याला कुठल्याही प्रकारचं असं काही वाटलं नाही की आरोपींना अटक झाली नाही किंवा ते उद्या तालीम खोलली नाही, तर आपण एक रविवार सोमवारच्या दरम्यान महाराजांना रक्ताने अभिषेक घालणार आहे। आपल्या राहुरी शहरात मध्यवर्ती भागात असलेली बुवासिन बाबा तालीम, ह्या तालमीमध्ये एक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवलेला होता। त्या पुतळ्याची विटंबना झाली, 4 महिने झाले, त्याचे आरोपी सापडले नाही। ते आपला भाग नाही, ते प्रशासनाचा भाग आहे। पण ती जी वास्तव आहे तालीम आणि वरती समाज मंदिर आहे, त्याला प्रशासनाने कुलूप लावलं आहे। तर तिथं जे पैलवान आहे त्या पैलवानांना प्रॅक्टिस करता नाही आली आणि आता थंडीचे दिवस, इथून पुढं पोरांचा प्रॅक्टिस सुरुवात होणार, त्याच्यामुळं ते आम्हाला ती तालीम उघडून द्यावी प्रशासनाने, या निवेदन आहे। या निवेदनानंतर पुढचं नियोजन करणार आहेत। जर आमची कारवाई झाली नाही, आमची तालीम उघडून दिली नाही, तर मग पुढचा मार्ग आम्ही तो अवलंबणार आहे की आम्ही रक्ताचा अभिषेक घालणार आहे।